नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार। गोंयान सध्या बरेच विषय सुरू आसात आणि तातूंतल्या तातूंत आता जम्मू आणि काश्मीराक जाल्ल्या दहशतवादी हल्ल्या खातीर पुराय देशभरान एक वेगळेच वातावरण तयार जाल्लें आसा। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी कठोर भूमिका घेतल्या आणि ह्या कठोर भूमिकेक पुराय देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी तेको दिल्लो आसा। दहशतवादाक खंयच्याच तरेन थारो दिवपाचो ना आणि ह्या दहशतवादाक सडेतोडपणान जाप दिवपाची भूमिका सध्या सरकारान घेतलेली आसा आणि ह्या खातीर देशान पुरायपणान एक वेगळेच तरेचें एक वातावरण तयार जाल्लें आसा। ह्या सगळ्या वेगवेगळ्या वातावरणाच्या फाटभुंयेर आणि गोंयांतल्या वेगवेगळ्या विशयांच्या फाटभुंयेर गोंयांत कांय अशे विशय सध्या सुरू आसात ते विशय आमकां लायटली घेवपाक मेळचे ना आणि हे सगळे विशय हे जमिनीशी संबंधित विशय आसात। गोंय सरकार जरी वेगवेगळ्या विशयांचेर वेगवेगळ्या मुद्द्यांचेर लोकां कडेन संवाद साधता ना जाल्यार एक तरेची वेगळी एक चित्र तयार करपाचे प्रयत्न करता, त्याच्या फाटभुंयेर गोंयान ज्या तरेन जमनीचे वेव्हार सुरू आसात, ज्या तरेन आयज वेगवेगळ्या गांवांनी ज्यो दिल्लीकारांनी ना जाल्यार हेर लोकांनी ज्यो जमनी विकत घेतल्या त्यो जमनी आता ताब्यान घेवपा खातीर वेगवेगळे प्रकार तांणी सुरू केल्ले आसात आणि ह्या खातीर ह्या जमनीच्या विशया कडेन सरकार सर्वसामान्य लोकांचे दुर्लक्ष करपाक लागून वेगवेगळे विशय घेवन फुडें वयता काय कितें असोय दुबाव येवपा सारकी परिस्थिती निर्माण जाल्ली आसा। आयचो विशय हो खूब महत्वाचो आणि खूब सिरियस म्हटल्यार आमी फाटले फावटी पळयलें, आमी ह्या विशयाचेर कितलेशेच फावटी व्हिडियोय काडल्या आणि ह्या विशयाचेर आमी बरयलाय। पूण गोंयांत जमनीचे वेगवेगळे विशय आसात म्हटल्यार टेनन्सी आणि मुणकार हो तर विशय आसाच, पुणून त्या भायर आलवाराचो विशय आसा, रेव्हेन्यू जमीन ह्या संदर्भातलो विशय आसा, फॉरेस्ट लँड हाचो विशय आसा, कुमेरी कल्टिवेशन ताचो विशय आसा, मागीर मयाचो इवॅक्यू प्रॉपर्टीचो विशय आसा, कुंकळकारांचो आनीक वेगळो विशय आसा। अशे वेगवेगळे विशय कोमनीदाद, गांवकारी हे सगळे देवस्थान प्रॉपर्टी, चर्च प्रॉपर्टी हे सगळे विशय हे गोंयान आसातूच। पुणून आनी एक विशय गोंयान आसा जो हालींच्या तेंपार आमच्या नदरेक आयलो। खरो म्हटल्यार हो विशय हो इतिहास काला पासून सुरू आसा, पुणून त्या विशयाचेर चड चर्चा भासाभास जावंक ना। एका तेंपार हो विशय चर्चेक आयलो, पुणून ज्या तरेन सरकारान ह्या विशयाचे कडेन लक्ष दिवपाक जाय आसले त्या तरेन सरकारान त्या विशया कडेन लक्ष दिवंक ना। जशी मया भितर इवॅक्यू प्रॉपर्टी तशाच पद्दतीन पेडण्या वज्रे ह्या गांवांत कोड रिसिवर म्हणून एक विशय चलता। आता हो पेडण्या वज्रेच न्हय, ते धारगळे गांवान अशा पद्दतीची कोड रिसिवराच्या नांवार ह्यो प्रॉपर्टी आसात। आता ह्या कोड रिसिवर प्रकरणाचो जेन्ना आमी अभ्यास केलो तेन्ना हो विशय हो गोवा मुक्ती पूर्वी पासून सुरू आसा, म्हणजे बिफोर लिबरेशन त्या वेळा वयले पोर्तुगीज सरकार आणि त्या गांवचे गांवकार हांच्या मदीं जमनीच्या विशया वयल्यान जो डिस्प्यूट सुरू आसलो तो डिस्प्यूट कोर्टा भितर आसलो आणि तो डिस्प्यूट सुरू आसतना त्या वेळा वयल्या त्या वाठारांतलो जो प्रमुख देसाय आसलो, त्या वेळार आराबेकार देसाय हो देसायाचो प्रमुख आसलो आणि त्या देसायाक त्या वेळा वयल्या पोर्तुगीज सरकारान कोड रिसिवर म्हणून नेमलेलो आणि तो मेरेन ते लिटिगेशन सुरू आसलें। त्या उपरांत हे लिटिगेशन सुरू आसतनाच वज्री गांवच्या गांवकारांचें आंदोलनूय त्या वेळार जालें। तांच्यो जमनी ह्यो त्या वेळार पोर्तुगीज सरकारान वेगवेगळ्या कारणां खातीर हडप केल्ल्यो, टॅक्साच्या निमतान म्हणा ना जाल्यार आनीक कांय कारणांक लागून म्हणा, आणि ह्या लिटिगेशना खातीर आराबेकार देसाय जे आसले तांची कोड रिसिवर म्हणून नेमणूक केल्ली। ते आराबेकार जे देसाय आसले ते कोड रिसिवर म्हणून तांचें नांव हें त्या वेळार त्या पुरायपणान त्या रेकॉर्डांनी लागलेलें। मागीर गोंय मुक्ती जाल्या उपरांत जेन्ना लँड सर्वे जालो त्या लँड सर्वेच्या वेळारूय आराबेकार देसायाचें नांव हें 1/14 उतार्याचेर कब्जेदार म्हणून लागलें आणि त्या नांवा फुडें कोड रिसिवर म्हणून नांव लागलें। शंकरजी जसवंतराव देसाई अशें तांचें नांव हें कब्जेदार कॉलमान लागलें आणि तो कोड रिसिवर म्हणून लागलें।
आता खरें म्हटल्यार त्या वेळार थंय त्या गांवांतल्या गांवकारांची नांवां लागपाची गरज आसली, पुणून आमकां सगळ्यांक खबर आसा की त्या वेळार जे लँड सर्वे डिपार्टमेंट असले नाजाल्यार हेर ज्यो डिपार्टमेंट आसल्यो त्या डिपार्टमेंटांनी काम करपी जे अधिकारी असले तांचो प्रभाव हो व्हडा प्रमाणात ह्या सर्वेच्या वेळार जालो आणि तातूंतल्यान कितल्याशाच गांवांनी घोळ निर्माण जाले. तर लिबरेशना उपरांत जेन्ना लँड सर्वे जालो त्या लँड सर्वेच्या वेळार ह्या वजरी गांवांत कितल्याशाच प्रॉपर्टीनी शंकरजी जसवंतराव देसाय हांचें नांव कोड रिसिवर म्हणून लागलें. आणि कोड रिसिवर म्हणून लागल्या उपरांत जसो गांवचो भाटकार आसता तशा पद्दतीन त्यांच्या फॅमिली कडल्यान दर एकल्याक म्हणजे जो कोण घर बांदतालो ताका आडवप, ताच्या कडल्यान NOC कंपल्सरी करप, मागीर घर बांदता त्यांच्या कडल्यान पयशांचें कलेक्शन करप, हे प्रकार हे सुरू जाले. आणि हे प्रकार सुरू जाता जाता मागीर अशी जाली गजाल की 1982 ह्या वर्सा शंकरजी जसवंतराव देसाय हांच्या कुटुंबाचो प्रमुख म्हणून म्हटल्यार आराबेकार देसायाच्या कुटुंबाचो प्रमुख म्हणून एका सुरेंद्रनाथ श्रीपाद देसाय हांची नेमणूक जाली. आणि तांच्या रितसर नेमणुकीच्या संदर्भातलो जो कोर्टाचो ऑर्डर आसा त्या कोर्टाच्या ऑर्डरी प्रमाणे म्हटल्यार त्या वेळार तांकां काबेसा दे कासाल म्हटल्यार हेड ऑफ द फॅमिली ऑफ देसायस ऑफ अराबो असो सिव्हिल कोर्टाची ऑर्डर जी असली ती तांणी ऑर्डर लायली. आणि तांणी ज्यो प्रॉपर्टी शंकरजी जसवंतराव देसाय हांच्या नांवार आसल्यो त्यो सगळ्यो प्रॉपर्टी तांणी इन्व्हेंटरी प्रोसिडींग्स करून आणि हे सिव्हिल कोर्टाची ही ऑर्डर एक्चुअली खरी म्हटल्यार ही ऑर्डर फॅमिली भितरल्या तांच्या पार्टिशनाची ती ऑर्डर तांणी लायली. आणि त्या वेळार मामलेदाराक पेडण्याच्या मामलेदाराक धरून ह्यो सगळ्यो प्रॉपर्टी ज्यो शंकरजी जसवंतराव देसायच्या नांवार आसल्यो त्यो सगळ्यो प्रॉपर्टी ह्यो सुरेंद्रनाथ श्रीपाद देसाय हांणी आपल्या नांवार म्युटेशन केलो 1982. आणि 1982 म्युटेशन केल्या उपरांत ह्या सगळ्या सर्वे नंबराचेर कब्जेदार ह्या कॉलमांत सुरेंद्रनाथ श्रीपाद देसाय हांचें नांव लागलें. आणि मागीर सुरेंद्रनाथ श्रीपाद देसाय हांची भाटकारशाही वजरेन सुरू जाली. आणि त्या पद्दतीन दर एक जो कोण थंय घर बांदता, घर रिपेर करता त्या सगळ्या जाणांक ह्या सुरेंद्रनाथ देसाय कडल्यान NOC घेवची पडटाली. अशा पद्दतीची ही परिस्थिती आसली. आणि लोक आपल्या पद्दतीन ह्या सगळ्या गजालींच्या आड हे झुजताले, पुणून तशा पद्दतीन सरकारचो योग्य पद्दतीन पाठिंबो न मेळ्ळ्या कारणान हो लोकांचो जो लढो आसलो तो यशाक येवपाक शकोंक ना. मागीर जेन्ना सुरेंद्रनाथ देसाया कडल्यान ह्यो प्रॉपर्टी विकपाच्यो हालचाली सुरू जाल्यो तेन्ना वजरेकार सगळे एकठांय जाले. आणि तांणी एकठांय जावन पुराय गांव एकठांय जावन तांणी एक शेतकरी संघटना आपली स्थापन केली. आणि त्या शेतकरी संघटनेच्या मार्फत ह्या कोर्ट रिसिवराच्या ह्या प्रकरणांतल्यान त्या गांवची मुक्तता जावची ह्याच्या खातीर तांचो लढो आता सुरू आसा. दुर्दैवान सुरेंद्रनाथ श्रीपाद देसाय हाच्या कुटुंबाची बरीच हानी ही कोविडाच्या वेळार जाली. आणि तातूंत तांच्या कुटुंबातल्या 3 जाणांक मरण आयलें. आयच्या घटकेक सुरेंद्रनाथ श्रीपाद देसाय हांची सून ही सध्या वारसदार म्हणून ह्या प्रॉपर्टीची आपूण वारसदार अशा पद्दतीचो ती दावो करता. फाटले फावटी जेन्ना वजरी गांवांत ही प्रॉपर्टी मेजपाक लागून लँड सर्वेचे अधिकारी आणि कांय लोक थंय येवपाक लागले तेन्ना लोकांनी तांकां विरोध केलो आणि हो लँड सर्वे करपाक लोकांनी न्हयकार दिलो. त्या भायर त्या शेतकरी संघटने कडल्यान मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत त्याच बरोबर डेप्युटी कलेक्टर, मामलेदार, सब रजिस्ट्रार ह्या सगळ्यांकडे निवेदनां सादर केल्या. आणि सगळे डिटेल सर्वे नंबर घालून ह्या सर्वे नंबराशी खंयच्याच पद्दतीन जर जमीन व्यवहार जायत आसत जाल्यार ताका मान्यता दिवची न्हू अशा पद्दतीचें हे निवेदन तांणी सादर केल्लें आसा. ह्या संदर्भातलें निवेदन मुख्यमंत्र्याकूय सादर जाला. आणि विधानसभे भितर जेन्ना ह्या संदर्भातलो प्रश्न विचारलो तेन्ना विधानसभेन दिल्ल्या लेखी उत्तरान ह्या प्रकरणाची चौकशी करपाचे आदेश हे डेप्युटी कलेक्टराक दिल्यात अशें सांगलें. आयज मेरेन ती चौकशी खंय पावल्या, त्या चौकशीचें कितें जालां हें कोणाकूच खबर ना.
आता सुरेंद्रनाथ श्रीपाद देसाय हाच्या फॅमिलीची वारसदार म्हणून चारुशिला दत्तराज देसाय अलायस चारुशिला यशवंत कामत ह्यो वारसदार असल्या कारणान त्या वारसदाराकडल्यान आता ह्यो प्रॉपर्टी विकपाचे प्रकार सुरू जाल्यात आणि ताचोच भाग म्हणून ह्याच वजरे गावातल्यो 4 प्रॉपर्टी हालींच चारुशिला दत्तराज देसाय हांणी विकल्यो अशा पद्धतीची माहिती आमच्या मुखार येयल्ली आसा। आता ह्या 4 प्रॉपर्टीची एरिया जर पळयत जाल्यार ऑलमोस्ट 4 ते 4.5 लाख स्क्वेअर मीटर आसा। पुणून ह्या एग्रीमेंट फॉर सेलान 50% रायट तिणे एका कंपनीक विकलेलो आसा जो ऑलमोस्ट 2,25,000 स्क्वेअर मीटर जमीन ही ती जाता। आता ही जमीन चारुशिला दत्तराज देसाय हांणी जी विकल्या त्या कंपनीचे नाव आसा ब्रॉडबर्ग रियलिटी प्रायवेट लिमिटेड आणि ह्या कंपनीची स्थापना 2024 ह्या वर्सा जाला। कंपनीचो एड्रेस करंजाळे पणजे अशा पद्धतीन दाखयता आणि ह्या कंपनीचे डायरेक्टर जे आसात ते मिस्टर तौसिफ अहमद मोमीन हे एक डायरेक्टर, दुसरे डायरेक्टर मिसिस परवेज रफीक अहमद मोमीन आणि तिसरे डायरेक्टर मिस्टर सोमवीर खत्री। आता सोमवीर खत्री हाचो एड्रेस त्या सेल डिडा भितर खालचा वाडा हरंबोल गोवा अशा पद्धतीन दिल्लो आसा। म्हटल्यार कोण खंय येवन खंय रावतात हाचो मात्तूय हांगासर हे ना अशा पद्धतीची परिस्थिती। तर ह्या ब्रॉडबर्ग रियलिटी प्रायवेट लिमिटेड ह्या कंपनी कडेन सेलडीड जाल्ले आसा आणि सेलडीड करपाक ह्या कंपनीन सोमवीर खत्री हाका अधिकार दिल्लो आसा आणि ताच्या नावान हे सगळे सेलडीड जाल्ले आसा। आता जेन्ना हो विषय न्याय प्रविष्ट आसा, आता तुम्ही म्हणटले न्याय प्रविष्ट म्हणजे कोर्टान केस सुरू आसा काय कितें? कोर्टान वचपाची सगळी तयारी ही त्या वजरेच्या गांवकारांनी केल्ली आसा, ताच्या संदर्भातले काम तांचे सुरू आसा। पुणून गव्हर्नमेंट ऑथॉरिटींकडे सगळ्यांकडेन ह्या गांवच्या गांवकारांनी निवेदनां सादर करून ह्या वादग्रस्त आणि लिटिगेशन असलेल्या प्रॉपर्टीच्या बाबतीत कांयच जावचें न्हू अशा पद्धतीचे निवेदन तांणी सगळ्यांकडे दिल्लें आसा। पेडणे सब रजिस्ट्राराकूय तांणी ह्या संदर्भातले निवेदन दिल्लें, पुणून सब रजिस्ट्रारान ह्या निवेदनाचेर तांकां रिप्लाय केला की ह्या संदर्भान आमी कांयच करपाक शकना, तुमकां सिव्हील कोर्टान वचून ह्या संदर्भातलो सूट फायल करचो पडटलो। पुणून जेन्ना जमनीच्या मालकीच्या संदर्भातूच जेन्ना प्रश्नचिन्ह निर्माण जाल्लो आसा आणि कन्सर्न पार्टी कडेन टायटल डॉक्युमेंट ना, 1/14चो उतारो आणि इन्व्हेंटरी दिली, ही टायटल डॉक्युमेंट आसपाक शकना आणि बेज ऑन दॅट इन्व्हेंटरी आणि 1/14चो उतारो सेल डिडा जर जावपाक लागली विदाउट कन्फर्मेशन ऑफ टायटल जाल्यार म्हाका दिसता आमचे गोंय हे कोणूय विकून मोकळो जातलो। हे सगळे इंटिमेट करूनय जेन्ना सरकारी खातीं ही ह्या सगळ्या व्यवहारांक सहाय्य करता हाचो अर्थ ह्या सगळ्या भानगडींनी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंटाचे मनीस मागीर ते ब्युरोक्रेट आसत ना जाल्यार पॉलिटिशियन आसत हे हातून इन्वॉल्व आसा, हातून मात्तूय दुबाव ना। आमी जी माहिती काढली त्या माहिती प्रमाण ह्या सगळ्या जमीन व्यवहारा भितर ह्याच सरकारातले 2 मंत्री डायरेक्टली इन्वॉल्व आसात अशी माहिती आमकां मेळटा। आता हे 2 मंत्री कोण ताचो सोद घेवचो पडटलो, ताचो अभ्यासूय करचो पडटलो, तो आमी निश्चितपणान करतले। पुणून जमनीच्या संदर्भात खंयच्योच गजाली ह्यो ह्या सरकारातल्या पॉलिटिशियनाच्या सहभागा शिवाय जावपाक शकनात, कारण ज्यो एडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिडिंग्स असतात त्यो सगळ्यो जर करतलो जाल्यार सरकारचो तेको ना जाल्यार सरकारातल्या मनशाचो तेको हो जावच पडटलो। आयच्या घडयेक वजरेकार सामके पेटल्यात। एक म्हटल्यार वजरेकार गांवकारांच्यो ह्यो जमनी ह्यो अशा पद्धतीन त्या वेळार पोर्तुगीजाच्या तेंपार लिटिगेशन जालें आणि मागीर तें गोंय मुक्ती जाल्या उपरांत ह्या भाटकाराच्या नांवार ह्यो सगळ्यो जमनी जाल्यो। मुळात ह्या जमनीचो ताबो जो आसा तो त्या गांवच्या लोकांकडे आसा, ते गांवचे लोक त्या जमनींनी काजी करतात आणि हेर उत्पन्न घेतात। इतले जावनूय फाल्यां जर ह्या कोर्ट रिसिव्हराक जर मालकी अशें म्हणून जर गृहीत धरलें जाल्यार अख्ख्याचो अख्खो जो वजरी गांव आसा आणि वजरी गांवचो जो पठार आसा, हिली एरियाज आसात, ते सगळे हिली एरियाज हे विकून मेकळे जातले। आता जे इन्फॉर्मेशन आमच्या हातीन आसा त्या इन्फॉर्मेशना प्रमाणे ऑलमोस्ट 39 सर्वे नंबर म्हटल्यार अर्ध्या परस चड गांव हो ह्या कोर्ट रिसिव्हराच्या नावार आसा, सुरेंद्रनाथ श्रीपाद देसाय हाच्या नावार आसा
आणि कोड रिसिव्हर म्हणून जर ह्या सुरेंद्र नाईक देसाय फॅमिली जर आपली मालकी जर ताचेर क्लेम करता आणि जर ह्यो जमनी विकपाक सोदता जाल्यार हो पुराय अर्द्या परस चड वजरी गांव हो कोणाच्या तरी हातान पडटलो आणि मागीर वजरी गांवाचे भवितव्य कितें आसतलें हे कोणूच सांगपाक शकना. म्हाका दिसता सरकाराच्या नदरेक जेन्ना अशा पद्दतीच्यो गजाली हे थळावे लोक हाडटात तेन्ना सरकार ताचो सोद ताची चवकशी करून त्या लोकांक थाकाय दिवची सांडून सरकार थंय भलत्याच भानगडींनी पडोन ह्या सगळ्या जमीन वेव्हारांत जे लोक आसात तांकां सपोर्ट करता काय कितें अशी परिस्थिती हातूंतल्यान निर्माण जाल्ली आसा. आतां निश्चितपणान हाचो लढो हो वजरेकारांक कोर्टान दिवन आपलो हक्क घेवचो पडटलोच. पुणून हो सादो विशय ना, हाच्या खातीर बरेच परिश्रम करचे पडटले. हो जो विशय आसा त्या विशयाचो आनीक खोलायपणान अभ्यास केल्या उपरांत अशी गजाल नदरेक येता की गोंय मुक्त जाल्या उपरांत ह्या वजरेकारांचेर ज्या तरेन ह्या जमनीच्या मालकीच्या संदर्भात जो अन्याय जाला त्या अन्यायाच्या आड कितलीशीच आंदोलनां जाल्लीं. तातूंत एक आंदोलन हे अशा पद्दतीन जालें की त्या वेळार बॅचलर नाथ पै सारके जे लिडर असले, जे समाजवादी पार्टीचे जे लिडर असले, ते सगळे लिडर एकठांय जावन वजरेकारांनी आराब्यार देसायाच्या वाड्या मुखार एक आंदोलनूय केल्लें अशा पद्दतीचो संदर्भ एका पुस्तकांत मेळटा. म्हटल्यार खूब जुनो अशा पद्दतीचो हो विशय आजून मेरेन इतली वर्सां तशाच पद्दतीन फुडें सरता आणि आयच्या घडयेक इतली वर्सां कितें जातालें की त्यो जमनी थंयच आसल्यो. घडये त्या लोकांक वचोन भाटकाराची एनओसी घेवची पडटाली नो डावट, पूण आयज जेन्ना भाटकारूच म्हटल्यार भाटकार इन द सेन्स कोड रिसिव्हर आयज त्यो जमनी ह्या भायल्या लोकांक जर विकूंक सोदता जाल्यार मागीर लोक वगी रावपाक शकनात आणि त्या खातीर एक व्हडलो उठाव अशा पद्दतीचो वजरी गांवांत जावपाक शकता. म्हाका दिसता सरकाराक ह्या बाबतींत सादूर रावचें पडटलें. जर अशा पद्दतीचे वेव्हार जायत आणि त्या जमनींनी जर खंय तरी फाल्यां कन्स्ट्रक्शन एक्टिविटी जर सुरू जायत जाल्यार पुराय वजरी गांव उठ्ठलो आणि तातूंतल्यान सिरियस लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन निर्माण जावपाक शकता. कारण त्या वजरी गांवाच्या गांवकारांनी तांच्या जाणट्यांनी ज्यो जमनी वसयल्यो त्यो जमनी खंय तरी चुकीच्या पद्दतीन कोणाच्या तरी नांवार लागल्या आणि ते चुकीच्या पद्दतीन लागलेल्या नांवाचो फायदो घेवन आयज तो मनीस जर ह्यो जमनी विकपाक सोदता आसत जाल्यार लोक वगी रावचे ना, लोक उठाव करतलेच. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी वजरी गांवच्या ह्या कोड रिसिव्हरच्या प्रकरणान म्हाका दिसता एक हाय लेवल कमिटी नेमची. जशी मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी लँड ग्रॅबिंगाचेर जे कमिशन नेमलेलें खरेंच तोखणाय करपा सारको हो विशय आसा. आता त्या विशयांतल्यान कितें साध्य जालें, कितल्या जाणांक ख्यास्त जाली, कितल्या जाणांच्यो फ्रॉडुलंट ज्यो जमीन वेव्हार जाल्ल्यो त्यो जमनी त्या लोकांक परत मेळ्ळ्यो नाजाल्यार सरकाराच्या ताब्यान येयल्यो हाचो सगळो हिशोब हो येणाऱ्या काळान आमकां मेळटलोच. पुणून मुख्यमंत्र्यांनी ह्या वजरेच्या विशयाचेर एक हाय लेवल कमिटी काडची, तातूंत रिटायर्ड जस्टीस नेमचो आणि गांवकारांचें म्हणणें आयकचें आणि कोर्ट रिसिव्हराचें म्हणणें आयकचें आणि नेमकें दोगांयचें म्हणणें आयकल्या उपरांत ह्या संदर्भातली नेमकी स्टेटस कितें आणि ह्या संदर्भातलो नेमको सत्य परिस्थिती कितें ह्या संदर्भात एक डिसिजन घेवचो आणि हो विशय सोंपोवचो. नाजाल्यार हो विशय जर अशाच तरेन रावत जाल्यार आणि ज्या तरेन आयज जमनी विकपाचो प्रकार सुरू जाला जाल्यार अख्खो वजरी गांव हो आमच्या आणि त्या वजरी गांवाच्या गांवकारांच्या हातांतल्यान वयतलो आणि तो जर वचत जाल्यार एक नवें संकश्ट हे निर्माण जावपाक शकता. म्हाका दिसता जमनीच्या बाबतींत वेगवेगळे विशय आसात. सरकार त्या विशयांकडे लोकांक न्याय दिवच्या परस त्या जमनीचो कशा पद्दतीन उपयोग करतले आणि आपली बोल्सां भरतले ह्या हेतून सरकार काम करता अशा पद्दतीचो दुबाव येवपा सारकीच परिस्थिती आसा आणि त्या खातीर सरकारान तशें करचें न्हू. लोक आपलो संयम धरून आसात, पुणून जमीन हो लोकांच्या जिवाशी संबंधित अशा पद्दतीचो विशय आसा, तांच्या फुडारा संबंधीचो हो विशय आसा. लोक वगी रावसर वगी रावतले, पुणून जर उठत जाल्यार ते सरकाराक खूब म्हारग पडटले आणि त्या खातीर सरकारान हाचेर विचार करून योग्य पद्दतीन तोडगो काडप
हीच म्हाका दिसता सद्याची गरज आसा. तर अशाच तरेन वेगवेगळे विशय आमी तुमच्या मुखार गांवकारीच्या माध्यमांतल्यान घेवन येत रावतले. आमचे गांवकारी यूट्यूब चॅनल सबस्क्रायब करपाक विसरूं नाकात. आमचे व्हिडिओज जर तुमकां आवडले जाल्यार ते नक्कीच लायक करात, शेअर करात. आमचे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म फॉलो करात. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं.